हाय फ्रेंड्स, आज मी तुम्हाला दाखवणार आहे तांदळाची भाकरी कशी करायची। तर ज्यांना तांदळाची भाकरी थापून करता येत नाही, आय नो दर बरेच असे फिमेल्स असतात, बऱ्याच लेडीज असतात, त्यांना थापून करायला भाकरी तितकी जमत नाही। तर त्याच्यासाठी मी ही इझी सोपी पद्धत दाखवणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ आधी उकडून घेऊ शकता आणि मग त्याच्याने भाकऱ्या बनवू शकता। तर आज मी ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। दिस इज जस्ट अ इझी वे। जर तुम्ही बनवता येत नाही म्हणून जर भाकरी स्किप करत असाल तर ही अजून एक पद्धत आहे ज्याच्याने जरा भाकऱ्या सोप्या पद्धतीने बनवता येतात। तर आता इथे मी ह्याच्यासाठी काही फार साहित्य घेतलं नाही आहे, खूप कमी साहित्यच आहे। इथे आहे तांदळाचं पीठ, थोडंसं मीठ, तर मी थोडंसं मीठ घालते भाकरीला चवीला, एकदम थोडंसं पाणी आहे। इकडे मी पाणी गरम करायला ठेवलं आहे। तर जितकं तुमचं पीठ असेल ना त्याच्यापेक्षा से हाफ तुम्ही पाणी घेऊ शकता। ठीक आहे, इथे मी पाणी घेतलं आणि इथे मी 4 चमचे, तर मी ह्या चमच्याने असे 4 चमचे 3 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि इथे मी एवढं पाणी घेतलं आहे। तर पाणी तुम्हाला इनफॅक्ट कमी जर झालं तर तुम्ही त्याला ॲड पण करू शकता। तर आता मी हे पाणी गरम झालं आहे आणि त्याच्यात आपण थोडंसं मीठ घालूया। आणि ह्याच्यामध्ये आता आपण हे जे गरम केलेलं पाणी आहे ना ते आता ह्या पिठामध्ये आपण घालून घेऊया। थोडं थोडं घालूया। हे असं आपण गरम पाणी घातलं ना की ती भाकरी चांगली सॉफ्ट होते आणि तिला हे पण चांगलं येतं, कन्सिस्टन्सी चांगली येते। अशी खूप ड्राय भाकऱ्या होत नाहीत तुमच्या। जर तुम्हाला थोडा बाइंडिंग यायला जर प्रॉब्लेम होत असेल ना भाकरीला, तर ही पद्धत इज अ व्हेरी गुड वे। ठीक आहे, आता ह्याच्यात हे मी थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे आणि ही भाकरी आपण हे जे पीठ आहे ना हे 5-10 मिनटं ठेवून देऊ। ठीक आहे, जस्ट कवर करून ठेवून देऊया, म्हणजे हे जे काही पीठ आपण टाकलं आहे ना हे त्याच्यात मस्तपैकी मुरून घेईल, ते पाणी पीठ पाणी ॲब्झॉर्ब करून घेईल। ठीक आहे, तर मी हे जरा कवर करून ठेवून देणार आहे। आता आपण बघूया, हे पीठ मी 5 मिनटं ठेवलं होतं। तर हे जेव्हा तुम्ही गरम गरम पीठ टाकता ना तर तुमचे हात भाजू शकतात, म्हणून आपण त्याला 5 मिनटं ठेवून द्यायचं। आणि ह्याच्यात मी थोडंसं तेल घालणार आहे। तर तेल घातल्याने काय होतं ना, तुमच्या भाकऱ्याची टेस्ट छान येते आणि त्याला एक असं शायनिंग काइंड ऑफ थोडा लेअर येतो, इनफॅक्ट त्याचा टेस्ट पण छान येतं। मग मी थोडंसं तेल घालते। ठीक आहे, आता हे मी असं अजूनही ते गरम आहे तर मी ते हळूहळू हे मळून घेणार आहे। ठीक आहे, आणि ह्याच्यात लागेल तसं मी हे पाणी घेणार आहे मळायला। ओके, बघा अजूनही ते गरमच आहे, त्यामुळे तुमचे हात भाजू शकतात, तर थोडं काळजीपूर्वक करायला लागते ही स्टेप। ठीक आहे, म्हणून तू थोडंसं थंड पाणी घेतलं तरी काही हरकत नाही। ठीक आहे, तर आता हे ना मी असं छान मळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते कसं मळायचं आहे। ठीक आहे, तर असंच पाणी घेऊन तुम्ही एका कन्सिस्टन्सीचं ते मळून घेऊया। ठीक आहे, तर हे आता ऑलमोस्ट आपण एक गोळा करून घेतला आहे। आणि आता ह्या पॉईंटला काय करायचं ना, तुम्ही जेव्हा हे मळायला घेता त्याचवेळी गॅस लावून घ्यायचा आणि गॅस चालू करायचा आणि तवा टाकत ठेवायचा, कारण भाकरीला आपल्याला हाय तवा लागतो। तर मग तो तुमचा तवा पण तोपर्यंत चांगला गरम होतो आणि ह्या पॉईंटला आपण तवा म्हणजे हे गॅस पेटवून घेऊ आणि तवा ठेवून घेऊ। तर आता आपण हा असा एक रफ डो बनवून घेतला आहे आणि आपण जेव्हा भाकरी करू ना, भाकरीच्या थापू त्यावेळी पण आपण त्याला आणखी थोडंसं मळून घेणार आहोत। ठीक आहे, तर आता हा आपला एवढा डो झाला आहे। आता मी काय करते, हा डो आहे ना ह्याचे आपण 3 भाकऱ्या करणार आहोत, त्यामुळे मी ह्याचे 3
गोळे करून घेणार आहे इक्वल. तुम्हाला ह्याची कन्सिस्टन्सी थोडीफार कळतच असेल बघून कशी झाली आहे. हे बघा, हा कन्सिस्टन्सीचा आटा झाला पाहिजे. ओके, तर ह्याला आपण 3 भागात डिवाइड करू. असं आपण त्याला 3 गोळे बनवून घेऊ. ओके, असं डिवाइड करून घ्यायचं. ओके, ठीक आहे. तर हे गोळे पण थोडेसे आपण असे गोलसर करून ठेवून देऊ. आता माझ्या हाताला जे काही पीठ लागलं ना, ते हे मी थोडंसं असं सुकं पीठ घेऊन ते असं हाताचं चोळून घेणार आहे. म्हणजे तुमचं पीठ वेस्ट होत नाही जास्त. कारण तुम्ही सतत हात धुवत राहिलात तर मध्ये पीठ वेस्टच होतं. पण तेच तुम्ही असं सुकं पीठ लावून काढलात ना, तर ते असं मस्तपैकी निघून येतं. ठीक आहे, आता आपण ह्या भाकऱ्या लाटायला घेऊ. तर आपण लाटून भाकरी करणार आहोत. तर इथे तुम्ही बघत असाल तर मी हा तवा गरम करायला ठेवला आहे. थोडंसं आपण मीडियम फ्लेम करून घेऊ त्याची. ठीक आहे, आता आपण एक एक गोळा घ्यायचा आहे. ठीक आहे, हे बघा, आता मी हा एक गोळा घेतला आहे आणि हे पाणी आपल्याला सोबत ठेवायचं आहे. आणि हे बघा, हे ना, हे असं पीठ पूर्ण ना स्मूथ एकदम गोळा होईपर्यंत ना ते असं मळून घ्यायचं गोल करून. हे तुमच्या हातासाठी एक एक्सरसाइज आहे भाकरी करणं. कारण तुम्हाला पीठ खूप व्यवस्थित मळून घ्यावं लागतं. म्हणजे तुमची भाकरी अशी क्रॅक होत नाही आणि छान होते. आता हे बघा, तुम्ही बघताय ना कसं झालं. ठीक आहे, हे बघा, तर हे असं बघू शकता ना, पीठ एकदम सॉफ्ट झालेलं आहे. तर हे आपण, हा प्रोसेस आपल्या चपातीसारखाच आहे. हे आता आपण ह्याच्यात पिठात थोडंसं मिक्स करूया आणि आपण ह्याला आपल्या लाटण्याने लाटून घेऊ. हे बघा, तर ह्या पॉईंटला वरती घालून घ्यायचं, खालती पण घालायचं आणि आपल्या चपातीसारखी लाटत जायची. बघा, की ती स्वतःहूनच अशी फिरत जाते. तुम्हाला थापलेल्या भाकऱ्या जर करता येत नसतील तर भाकरी करण्याचा हा एक चांगला ऑप्शन आहे. आणि सॉफ्टही होतात भाकऱ्या आणि खायला पण खूप छान लागतात अशा पद्धतीने केलेलं. बघा, जिथे तुम्हाला दिसतं ना की असं जाड आहे, तर आपण तिथे थोडा हे करून घेऊ. तिकडे आपण थोड्याशा पातळ करू. आणि ह्याची कन्सिस्टन्सी एकदम पातळही ठेवायची नाही, कारण ही भाकरी आहे. ठीक आहे, आता ही जी साईड आहे ना, इथे इथे कमी पीठ लागलं आणि ही जी साईड आहे इथे आपण पीठ लावून घेतलं आहे. तर ही जी साईड आहे ना, आपण ही खाली घालूया जिथे पीठ नाही आहे. आणि गॅस तुमचा फास्ट हवा. आणि ही जी पिठाची बाजू आहे ना, ती त्याच्यावर आपण थोडंसं पीठ लावून थोडंसं पाणी लावून घेऊ. म्हणजे ते पीठ असं ड्राय भाकरी वाटत नाही. हे बघा, ओके ओके. आणि ही जी आता पहिली बाजू आहे ना, तवा आपला तापलेला पाहिजे छान. आता ही जी पहिली बाजू आहे ना, ही आपण लगेचच फिरवून घ्यायची आहे. म्हणजे हे जसं पाणी सुकतं ना, तुम्हाला दिसत असेल, पाणी जसं सुकलं ना तसं ही पटकन फिरवून घ्यायची. बघा, अशी थोडी कच्चीच पाहिजे. आणि ही सेकंड साईड आपण छान शेकून घेणार आहोत. तोपर्यंत आपण आता दुसरी भाकरी इथे रेडी करून ठेवूया. ही भाकरी होईपर्यंत, तर भाकरीला थोडासा टाईम लागतो चपातीपेक्षा. ठीक आहे, म्हणून आपण थोडासा ही भाकरी तोपर्यंत करून घेऊ. मीडियम फास्ट असा गॅस ठेवला आहे. अशी स्लाइटली अशी ना हलवून घ्यायची. ठीक आहे, म्हणजे काय तर ती एकदमच चिटकत अशी नाही. तर आपण इथे इमिडिएटली ही दुसरी भाकरी करून घेऊ.
सेम प्रोसेस. हिला आपण थोडंसं तुम्ही पीठ लावून घेतलं ना असं, आणि मग तिला अशी हाताने थोडीशी अशी करायची आणि मग लाटून घ्यायची. तर त्याला रोल करून घेऊ. फॉर नंबर ऑफ इयर्स, कारण मला थापून भाकरी येत नव्हती, म्हणून आम्ही भाकरी नाही खात होतो आणि आम्ही नाही खायचो भाकरी. पण देन ही जेव्हा मला मेथड कळली की ही मेथडने पण करता येते, तुम्ही रोल करून करू शकता, तेव्हापासून आम्ही भाकरी करायला स्टार्ट केलं. आणि आत्ता तर म्हणजे मला थापलेल्या भाकऱ्यांपेक्षा हीच भाकरी जास्त आवडते, ह्या पद्धतीने केलेली. आता आपण ही बाजू ऑलमोस्ट झाली आहे, हे बघा, थोडीशी होऊन देऊया. कारण भाकरी अशी आपण सारखी पलटायची नसते, ती एक बाजू छान हे करून घ्यायची आणि मग आपण दुसरी बाजू मग नंतर भाजून घ्यायची. म्हणजे ती अशी चपातीसारखी आपण सारखी पलटत नाही राहत, ती व्यवस्थित भाजून घेऊन मगच आपण दुसरी बाजू भाजून घेणार आहोत. ठीक आहे. आणि ही बघा, ही एवढी थिकनेस आहे, ते तुम्हाला मी भाकरी झाल्यावर पण दाखवेन. आता ही बघा, ही ऑलमोस्ट छान झाली आहे, कडक झाली आहे. आता आपण ही बाजू शेकूया. हे बघा, आता आपली भाकरी कशी मस्त फुगणार आहे. ही बघा, इथे थोडीशी फाटली होती ना, म्हणून मी हे बघा, आपली भाकरी किती छान फुगली आहे. आणि अशा भाकऱ्या फुगल्या आणि अशा खुसखुशीत झाल्या ना की खूप छान लागतात. आता आपली भाकरी ह्या साईडने पण मस्त शेकली गेली आहे. आता आपण ही खोकलीमध्ये काढून घेऊ. तर मी नेक्स्ट भाकरी दाखवतो तुम्हाला. आता आपण ही भाकरी पण अशीच लाटून घेऊ. बघा, चपातीसारखे जसं पीठ लावून घ्यायचं. So this is definitely not a pro bhakri making method, पण people who are struggling, who are new, who are beginners आणि जे स्ट्रगल करतात ना भाकरी बनवायला, त्यांच्यासाठी दिस इज डेफिनेटली अ लाईफ सेविंग. सो दॅट तुम्ही तुमच्या डाएटमधून त्या रिझनमुळे भाकरी कम्प्लिटली काढून टाकू नका. तुम्हाला जर चपात्या छान रोल करता येत असेल तर ही भाकरी तुम्हाला नक्कीच जमेल. भाकरी is a very good substitute for gluten also, for chapatis also, कारण त्यात ग्लुटेन असतं. आणि हेल्दी मिलेट्सची पण भाकरी तुम्ही करू शकता. ठीक आहे. पचायला खूप जड नसते, हलकी असते. चपात्यांपेक्षा भाकरी पचायला खूप हलकी असते, त्यामुळे इट्स अ व्हेरी गुड थिंग. आता ही बघा, आपली भाकरी कशी झालेली आहे. आणि इथे तुम्हाला दिसत असेल ही प्लेन बाजू, आणि इथे मी थोडंसं जे पीठ लावलं ना ती बाजू टाकून घेऊ. पिठाची जी साईड आहे ती वर्क करू. हे पाणी लावून घेऊ. हे जरा तुम्हाला काळजीपूर्वक करावं लागेल ही स्टेप, कारण काय होतं ना, ते जर खूप गरम असेल ना तर कधी कधी तुमच्या हाताला ती वाफ बसते. ठीक आहे, म्हणून ते जरा काळजीपूर्वक करायचं, अंदाज घेऊन किती हीट आहे. आता सेम प्रोसेस. आता ही पण हे वरचं पाणी सुकेपर्यंत ना फक्त मी काही सेकंड्स, 30 सेकंड्स 45 सेकंड्सच ठेवणार आहे. आणि मग हे लगेच पलटून घ्यायचं आपल्याला. ही बघा, ही ती फर्स्ट साईड आहे ना, ही एवढीच थोडी मीडियम शेकली पाहिजे. मीनवाईल हे स्टेप होईपर्यंत तुम्ही दुसरी भाकरी तुमची करू शकता. ठीक आहे. आता मी तुम्हाला ही भाकरी दाखवते कशी भाजून निघते. तर जसं मी म्हटलं ना, हे थोडंसं सुट्ट करायचं. ही साईड सुट्टी केली ना की म्हणजे चिटकत नाही, किंवा एका साईडलाच ती खूप जास्त जळून जाणार नाही. नाहीतर मग काय होतं, ती एक बाजूलाच चिटकली ना तर ती साईड खूप जळते. ठीक आहे. असं तुम्हाला फिरवता येत असेल तर बघा, म्हणजे फिरते की नाही भाकरी. ठीक आहे. आणि ही एकदम जाडही नाही आहे,
एकदम पातळही नाही आहे, ही थोडी मीडियम साईज मीडियम विथ आहे किंवा मीडियम थिकनेस आहे. तर ही लवकर शेकते. त्यामुळे आता ही बघा, आता ही बाजू बघा एवढी शेकली आहे ना. आता बघा, आता हे असं तुम्ही ठेवून दिलं ना तर भाकरी मस्त आपली फुगणार. ही बघा, आता इथे थोडासा गॅप होता ना म्हणून ती फुगत नाही. तर मी असं ते पकडून धरलं आहे बघा. ही बघा अशी भाकरी. आणि ही भाकरी जेव्हा अशी मस्त फुगते तेव्हा खूप खायला टेस्टी होते. आता ही होऊ द्या, ही बाजू पण छान होऊ द्या. तर भाकरी आपण खूप गरम फ्लेमवर, खूप हाय फ्लेमवर करतो ना, गरम आचेवर करतो, त्यामुळे ती खूप गरम असतं. त्यामुळे हाताने जर तुम्हाला सवय असेल तरच हाताने हँडल करा, नाहीतर गपचूप लाटण्याने हँडल करा. ठीक आहे, हे बघा आता ही झालेली आहे. फक्त जिथे जिथे मला वाटतंय की ती थोडी शिजली, म्हणजे जिथे एकदम अशी फ्राय झाली नाही आहे ना, तिथेच मी थोडंसं त्याला पलटून घेते. बट इट्स ऑलमोस्ट डन, कारण ती फुगली होती त्यामुळे ती आतून. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने तुम्ही भाकरी बनवायचा प्रयत्न करा आणि टेल मी हाऊ डज इट वर्क फॉर यू. ओके फ्रेंड्स, सी यू, बाय बाय.